आता मी चालू केलंय तेव्हा 38 मेंबर मला दिसत आहेत इथे. मध्ये कुणाला जॉईन व्हायला प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही अनम्यूट होऊन सांगा. आला का मृणाल? मृणाल येस मॅम. आलास का? हा आले. वेळेत यायचं. पुढचं पण लेक्चर होणार आहे, सगळी लेक्चर अटेंड कर. वाडेकर मॅडमचं केलंस का? हो केलं. ओके. आता मी स्लाइड शेअर करते. टायटल आहे पायरुव्हिक ऍसिड ॲज द की इंटरमिजिएट. आतापर्यंत दरवेळेला जेव्हा म्हणजे 3 तासाचा पेपर असायचा त्यावेळेला ह्याच्यावर शॉर्ट नोट ठरलेली असायची. छोटा टॉपिक आहे पायरुव्हिक ऍसिड ॲज द की इंटरमिजिएट. आपण बघूया. पहिले इंट्रोडक्शन बघूया. व्हॉट इज मीन बाय की इंटरमिजिएट. आधी की इंटरमिजिएट म्हणजे काय बघूया आणि मग पायरुव्हिक ऍसिड हे की इंटरमिजिएट का आहे हे पण बघूया. If you observe the dictionary meaning of key, the meaning is the leading principle. लॉक आणि की याच्यात तो एकच अर्थ असा नाहीये. तर की म्हणजे एखादं लीडिंग प्रिन्सिपल. Thus the key compound is the compound which plays a central or leading role in the metabolism. आपण म्हणलेलं आहे पायरुव्हिक ऍसिड ॲज द की इंटरमिजिएट इन मायक्रोबियल किंवा कुठल्याही प्रकारच्या मेटाबॉलिझम मध्ये ते लीडिंग रोल करतं, की रोल करतं, महत्वाचा रोल करतो. तर त्याला का म्हणलंय मग आपण त्याचं व्हाय इट इज कॉल्ड ॲज द की इंटरमिजिएट. व्हॉट इज द रोल ऑफ द pyruvate that decide it is a key intermediate of the metabolism. The major carbon and energy sources of microbes are the carbohydrate, fat and protein. बॅक्टेरिया असू दे किंवा तुम्ही आम्ही असू दे, तुम्हाला आम्हाला सर्वांना बॅक्टेरियांना कार्बोहायड्रेट, फॅट किंवा प्रोटीन हा कार्बन आणि एनर्जी सोर्स वापरावा लागतो. आउट ऑफ दिस 3, first preference is generally given to carbohydrate. पहिला प्रेफरन्स हा कार्बोहायड्रेटला, साखरेला दिला जातो. सेकंड टू द फॅट अँड लास्ट टू द प्रोटीन्स. आणि त्यामुळे प्रोटीन रिच डाएट घ्या असं म्हणतात टू रेड्यूस द वेट. त्यामुळे कार्बोहायड्रेट हा जो आहे हा मेन सोर्स. आपण बघा भाकरी, पोळी, भाजी, भात ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कार्बोहायड्रेटला पहिला प्रेफरन्स दिला जातो. सेकंड टू द फॅट. कार्बोहायड्रेट जर कमी असेल तर फॅट कडे बघितलं जातं आणि मग सर्वात शेवटचा प्रेफरन्स हा प्रोटीनला दिला जातो. बट द न्यूक्लिक ऍसिड आर नेव्हर युज्ड ॲज अ कार्बन अँड एनर्जी सोर्स. आपण कुठलीही गोष्ट खाल्ली तर त्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड जर असेल तर ते काही कुठलाही लिव्हिंग फॉर्म हा एनर्जी, कार्बन आणि एनर्जी सोर्स म्हणून वापरू शकत नाही, वापरता येत नाही. And thus all catabolic reaction ends or meets in an intermediate pyruvic acid. त्यामुळे कुठलीही मेटाबॉलिक रिएक्शन तुम्ही घ्या, कार्बोहायड्रेट पासून चालू होणारी कॅटाबॉलिक, मेटाबॉलिक नाही, कॅटाबॉलिक म्हणजे ज्याच्यामध्ये तो कंपाऊंड जो कार्बन सोर्स आहे, जो एनर्जी सोर्स आहे तो डिग्रेड केला जातो, ऑक्सिडाइज केला जातो. आणि त्या डिग्रेडेशन मध्ये, त्या ऑक्सिडेशन मध्ये, कॅटाबॉलिक रिएक्शन्स मध्ये जनरली वन ऑफ द इंटरमिजिएट pyruvic acid is produced. Rarely
instead of pyruvic acid, rarely acetyl CoA, which is the next product of the pyruvic acid is produced. म्हणजे 110% वेळे 99% वेळेला पायरुव्हिक ऍसिड, पण रेअरली पायरुव्हिक ऍसिडच्या ऐवजी कधी कधी ऍसिटिल कोए हा प्रॉडक्ट तयार होतो. While the majority of anabolic reaction begins with the pyruvic acid. बऱ्याचशा अनाबोलिक, आता बॅक्टेरियल सेलला तुम्ही फॅट दिले तर त्यांना ग्लुकोज तयार करून घ्यायला पाहिजे. मग अशा वेळेला मोस्ट ऑफ द रिएक्शन बिगिन्स, समजा एखादा अमायनो ऍसिड्स तयार करायचे आहेत, इट स्टार्ट्स विथ द पायरुव्हिक ऍसिड. आणि त्यामुळे कॅटाबॉलिक रिएक्शन्स ह्या पायरुव्हिक ऍसिड मध्ये त्यांचा पायरुव्हिक ऍसिड ऍज अ एंड प्रोडक्ट किंवा इंटरमिजिएट मध्ये त्या येतात आणि बऱ्याचशा अनाबॉलिक रिएक्शन्स या पायरुव्हिक ऍसिड पासून सुरू होतात आणि म्हणून त्याला पायरुव्हिक ऍसिडला की इंटरमिजिएट असं म्हणलेलं आहे. नाउ फर्स्ट विल फोकस ऑन द कॅटाबॉलिक रिएक्शन्स. Catabolic reactions are the reactions where energy is generated either by respiration or fermentation, where organic or inorganic compound acts as the energy source. आपण फोटोसिंथेसिस बद्दल बोलत नाहीये, आपण फक्त रेस्पिरेशन आणि फर्मेंटेशन बद्दल बोलतो आहोत. आणि कॅटाबॉलिक रिएक्शन्स ह्या अशा रिएक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये एनर्जी जनरेट होते, मग ती आयदर रेस्पिरेशननी होईल किंवा फर्मेंटेशननी होईल. आणि त्या वेळेला एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड, काही केमोलेथोट्रॉप्स वगैरे आहेत त्यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड एनर्जी सोर्स चालतो. अँड व्हेअर एनर्जी इज जनरेटेड. Out of these two, first we'll focus on respiration. For respiration, carbohydrate, fat or protein can be used as an energy source. आपण रेस्पिरेशन हा मुद्दा जर विचारात घेतला तर त्या रेस्पिरेशन मध्ये कार्बोहायड्रेट हा एनर्जी सोर्स वापरता येऊ शकतो, फॅट वापरता येऊ शकतो, प्रोटीन वापरता येऊ शकतो. त्यामुळे मेन कॅटाबॉलिक रिएक्शनवर फोकस टाकणार आहोत त्या रेस्पिरेशन आणि फर्मेंटेशनवर. आणि रेस्पिरेशन मध्ये मेन एनर्जी सोर्स कुठला वापरणार आहे तर कार्बोहायड्रेट वापरू शकता, फॅट वापरू शकता किंवा प्रोटीन वापरू शकता. फर्स्ट विल फोकस ऑन कार्बोहायड्रेट. If the complex carbohydrate polysaccharide are supplied as a carbon energy source, then it is first broken down or hydrolyzed to simple sugar like glucose. तुम्ही जर बटाटे वडा खाल्ला तर बटाट्यामध्ये स्टार्च असणार आहे, त्या स्टार्चचं आपल्या लाळेमध्ये जे अमायलेज एन्झाईम आहे किंवा इंटेस्टाईन मध्ये असलेलं अमायलेज एन्झाईम त्या स्टार्चचं कन्व्हर्जन करतील ग्लुकोज मध्ये आणि मग ग्लुकोज हा एनर्जी सोर्स आपल्याला वापरता येऊ शकतो. आणि त्यामुळे त्याच्यापासून पहिल्यांदा सिंपल शुगर बनवली जाते लाईक ग्लुकोज. And then it is broken down to pyruvic acid either by EMP or ED pathway. आता हे सगळं आपण ऑलरेडी शिकलोय त्यामुळे आपल्याला फास्ट कळून जाईल. तुम्हाला जर ग्लुकोज हा कार्बन सोर्स दिला तर लगेच तो ग्लायकोलिसिस मध्ये म्हणजे EMP किंवा ED मध्ये जाईल आणि पायरुव्हिक ऍसिड तयार होईल. परंतु एखादा कॉम्प्लेक्स तुम्ही गेल्या वर्षी किंवा अजूनही तुम्हाला या वर्षी पण ओपेरॉन शिकायचे आहेत, लॅक्टोज जर साखर खायला दिली तर लॅक्टोजचं पहिल्यांदा ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि मग ते ग्लुकोज हे वापरलं जातं आणि गॅलॅक्टोजचं परत ग्लुकोज. त्यामुळे कॉम्प्लेक्स शुगर असेल तर किंवा सेल्युलोज दिलं तर सेल्युलेजेस एन्झाईम तयार केलं जातं, ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. कुठनंही येऊन पहिल्या सुरुवातीला मॅक्झिमम वेळेला ग्लुकोज हा सिंपल प्रायमरी शुगर ही तयार केली जाते. अँड देन इट इज ब्रोकन डाऊन टू पायरुव्हिक ऍसिड. त्यामुळे मी जेव्हा पायरुव्हिक ऍसिड हा शब्द येईल तो मुद्दाम मी रेड कलरचा आणि बोल्ड केलाय, तुम्हाला लक्षात येईल हाऊ इन द मेटाबॉलिझम पायरुव्हिक ऍसिड इज प्लेइंग की रोल, सेंट्रल रोल. त्यामुळे आयदर EMP और ED पाथवे मध्ये पायरुव्हिक ऍसिड तयार होतं. Then this central compound is completely oxidized further to CO2 and water via TCA cycle. एकदा पायरुव्हिक ऍसिड तयार झालं की त्या पायरुव्हिक ऍसिड पासून ऍसिटिल कोए मध्ये होतं कन्व्हर्जन आणि हे ऍसिटिल कोए TCA सायकलला जातं
आणि आपण खाल्लेल्या ग्लुकोजचं CO2 आणि वॉटर मध्ये म्हणजे CO2 आणि वॉटर मध्ये ते कन्व्हर्ट केलं जातं. त्यामुळे आपण सिंपल एक रिएक्शन लिहितो C6H12O6 इट प्रोड्युसेस 6CO2 12H2 असं आणि एनर्जी. हे ऍक्च्युअली हे सगळ्या गोष्टी ह्याच्यात घडतात. ग्लायकोलिसिस होतं, पायरुव्हिक ऍसिड होतं, पायरुव्हिक ऍसिड टू ऍसिटिल कोए, मग TCA सायकल, and then by oxidative phosphorylation ATP is generated. रेस्पिरेशन जेव्हा असेल तेव्हा ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होतं. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन ह्याला सोपा शब्द म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. तुम्हाला जर झोपेत जरी प्रश्न विचारला तरी विच इज पॉवर हाऊस कुठलं बॅक्टेरियल सेल मधलं, तर आपण झोपेत सुद्धा उत्तर देतो मायटोकॉन्ड्रिया. ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ऑपरेट होत असते आणि ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये एनर्जी जनरेट होत असते. आणि त्यामुळे जेव्हा रेस्पिरेशन असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला कुठलाही कॉम्प्लेक्स शुगर ही पहिल्यांदा सिंपल मध्ये जाते, ते ग्लुकोज नंतर EMP किंवा ED मध्ये जातं आणि मेन कंपोनंट तयार होतो पायरुव्हिक ऍसिड, ज्याचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोए मध्ये होतं, ते TCA सायकलला जातं आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP इज जनरेटेड बाय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सपोज द लिपिड और द फॅट इज द एनर्जी सोर्स. लिपिड किंवा फॅट हा एनर्जी सोर्स दिला. द लिपिड दे आर फर्स्ट हायड्रोलाइज टू फॅटी ऍसिड अँड ग्लिसेरॉल. आपण फॉस्फोलिपिड मध्ये वगैरे पण बघितलेलं आहे. त्याचे दोन कंपोनंट बनलेले असतात. एक असतं फॅटी ऍसिड, ग्लिसेरॉल मॉलिक्यूल डोळ्यासमोर आणा, CH2OH, CHOH, CH2OH. त्याच्यामध्ये कार्बन नंबर 1 आणि 2 ला लॉंग चेन फॅटी ऍसिड असतो, म्हणजे हा ग्लिसेरॉल आणि ती फॅटी ऍसिड असं मिळून ते लिपिड बनलेलं असतं. आणि त्यामुळे जेव्हा लिपिडचं हायड्रोलिसिस होतं तेव्हा फॅटी ऍसिड सेपरेट होतात आणि ग्लिसेरॉल सेपरेट होतो युझिंग द लिपोलायटिक एन्झाईम. लिपिड डिग्रेड करणाऱ्या लिपोलायटिक एन्झाईमच्या मदतीने इट इज कन्व्हर्टेड टू फॅटी ऍसिड अँड ग्लिसेरॉल. नाउ द ग्लिसेरॉल हा जो फॉर्म झालेला आहे, इट इज देन कन्व्हर्टेड टू डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. याचं कन्व्हर्जन डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट मध्ये ग्लिसेरॉल पासून ग्लिसेरॉल 3 फॉस्फेट ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट तयार करून घेतलं जाईल अँड देन इट इज कन्व्हर्टेड टू डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट, दॅट इज अ धाप मॉलिक्यूल, की जो ग्लायकोलिसिस मधला एक मेन कंपोनंट आहे. मग हा धाप मॉलिक्यूल हे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट दोघं एकत्र होतील आणि तयार होईल 1,3-bis फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. मग 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, फॉस्फोएनॉल पायरुव्हिक ऍसिड आणि पायरुव्हिक ऍसिड. त्यामुळे जरी तुम्ही त्यांना लिपिड खायला दिलं तरी त्याच्यामध्ये फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल बाजूला पडतं. ग्लिसरॉल पासून ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट होतं, ते धाप मध्ये कन्व्हर्ट होतं आणि परत EMPच्या राहिलेल्या रिएक्शन मध्ये ते जातं आणि कंपोनंट तयार होतो. तो महत्वाचा की कंपोनंट म्हणजे पायरुव्हिक ऍसिड तयार होतो. की इंटरमिजिएट तयार होतं विच इज फर्दर ऑक्सिडाइज लाईक कार्बोहायड्रेट. मग ह्या जसं कार्बोहायड्रेटचं झालं तसं पायरुव्हिक ऍसिड ऍसिटिल कोए मध्ये, ऍसिटिल कोए परत TCA सायकलला, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला आणि एनर्जी मिळणार. त्यामुळे लिपिड जरी खायला घातलं तरी पहिल्यांदा ग्लिसरॉल पासून रेस्पिरेशनच्या ह्या पद्धतीने आपल्याला एनर्जी मिळते. व्हाईल द फॅटी ऍसिड, आता 2 पार्ट होते लिपिडचे, एक होता फॅटी ऍसिड होता तर एक होता ग्लिसरॉल. त्यातलं ग्लिसरॉल कसा खायला जाईल आपण बघितलं, पण फॅटी ऍसिड जर त्यांना खायचं असेल तर फॅटी ऍसिड ह्याचं स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे लक्षात ठेवायला. फॅटी ऍसिड मध्ये तुम्ही समजा 10 कार्बनचे फॅटी ऍसिड तुम्हाला लिहायचं आहे तर त्याचा पहिला सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मधला पहिला कार्बन हा नेहमी CH3, 10वा हा नेहमी COOH आणि मधले जे 8 आहेत ते CH2 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 COH. त्यामुळे पहिला CH3, 8 वेळेला CH2 आणि सर्वात शेवटचा COH असे हे फॅटी ऍसिड्स असतात. दे आर नॉट डायरेक्टली हायड्रोलाइज टू पायरुव्हिक ऍसिड. ते मात्र डायरेक्ट पायरुव्हिक ऍसिड मध्ये होत नाहीत, तर ते 10 कार्बनचं जर फॅटी ऍसिड आहे ती तुटते
2 कार्बनचा एक ऍसिटिल कोई तयार होतो. परत 4 रिएक्शन रिपीट होतात, परत तुटतो, परत 2 कार्बन. हे ज्यांचं गेल्या वर्षी बायोकेमिस्ट्री होतं त्यांनी बीटा ऑक्सिडेशन शिकलं असेल. तर हे असं तुटत तुटत प्रत्येक वेळेला 10 जे असतील कार्बनची फॅटी ऍसिड असेल तर 5 ऍसिटिल कोई आपल्याला सर्वात शेवटी मिळतात. अँड देन इट इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज व्हाया TCA सायकल. त्यामुळे कार्बोहायड्रेट असले तर डोळे झाकून पायरुव्हिक ऍसिड होणार. लिपिड असेल तर काय होणार आहे, निम्मा भाग हा पायरुव्हिक ऍसिड मध्ये आणि निम्मा भाग त्याच्या इमिजिएट कंपोनंट मध्ये म्हणजे ऍसिटिल कोए मध्ये कन्वर्ट होतो. आता प्रोटीन खायला दिले बॅक्टेरियाना तर काय होतं, दे आर फर्स्ट हायड्रोलाइज टू अमायनो ऍसिड. प्रोटीन ही अमायनो ऍसिडची लांबचे लांब साखळी आहे. प्रोटिओलायटिक एन्झाईमच्या मदतीने इट इज हायड्रोलाइज टू अमायनो ऍसिड. देन बाय डीअमायनेशन रिॲक्शन, ही सुद्धा बायोकेमिस्ट्री मेंबर शिकलेली आहेत. अमायनो ऍसिड जे आहे, अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर अतिशय सोपं. याच्यामध्ये एक अमायनो ग्रुप आणि एकीकडे COOH ग्रुप. त्यामुळे सेंटरचा असिमेट्रिक कार्बन, एका हाताला CH2, दुसऱ्या हाताला COOH, तिसरा हात 110% वेळेला H आणि फक्त चौथा हात R जो आहे तो बदलेल तसं अमायनो ऍसिड बदलणार आहे. त्यामुळे हे जे अमायनो ऍसिड आहेत त्यातला अमायनो ग्रुप काढून जर टाकला, डीअमायनेशन शब्दचा अर्थ सांगतो, त्याचा अमायनो ग्रुप काढून टाकायचा आहे, देन इट इज कन्व्हर्टेड इनटू अल्फा कीटो ऍसिड. आणि त्यापैकी काही अमायनो ऍसिड दे विल कन्व्हर्ट इट इनटू द पायरुव्हिक ऍसिड ऍज द की इंटरमिजिएट. त्यातले काही अमायनो ऍसिड पासून पायरुव्हिक ऍसिड हे की इंटरमिजिएट होऊ शकतं अलॉंग विथ सम अदर कीटो ऍसिड. अदर कीटो ऍसिड पासून फॉर एक्झाम्पल आपण ग्लुटामिक ऍसिड शिकलेलो आहे. ते ग्लुटामिक ऍसिड जर डीअमायनेशन झालं तर अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड होणार आहे. तसं ह्या अमायनो ऍसिडचं डीअमायनेशन होऊन अल्फा कीटो ऍसिड होतात. त्यातलं एक आहे पायरुव्हिक ऍसिड. देन इट एंटर इन द TCA सायकल टू जनरेट द ATP. तर हा मुद्दा तुम्हाला पक्का कळला का बघा. आपल्याला पायरुव्हिक ऍसिड हे की इंटरमिजिएट आहे ते बघायचं आहे. तो काय करतो, कॅटाबोलिक रिएक्शन मध्ये तो एखादा इम्पॉर्टंट इंटरमिजिएट म्हणून तयार होतो आणि अनाबोलिक रिएक्शन मध्ये तो तिथून बहुतेक गोष्ट सुरुवात केली जाते. आणि मग ते जे आहे आपल्याला कॅटाबोलिक रिएक्शन म्हणजे कुठली रिएक्शन ज्याच्यामधनं एनर्जी जनरेट होते. एनर्जी जनरेट होणारे 2 मार्ग आहेत, एक 3 आहेत ऍक्च्युली. आपण फोटोसिंथेसिस इथं घेत नाही कारण इकोलायचा अभ्यास आहे. तर हा ऑर्गॅनिझम आयदर फर्मेंटेशन करू शकतो किंवा रेस्पिरेशन करू शकतो. आता रेस्पिरेशन जर त्याला करायचं असेल तर तो कार्बोहायड्रेट पण खाऊ शकतो, लिपिड पण खाऊ शकतो आणि प्रोटीन पण खाऊ शकतो. त्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट दिलं तर कॉम्प्लेक्स इज फर्स्ट कन्व्हर्टेड इनटू सिंपल. एक्झाम्पल ग्लुकोज. इट एंटर आयदर इन EMP or ED to form the pyruvic acid. Pyruvic acid is converted to acetyl-CoA, then enter in the TCA cycle and ultimately ATP is generated. हा पहिला मुद्दा डोक्यात फिक्स बसवून घ्या. मग ऑर्गॅनिझमला कार्बोहायड्रेटच्या ऐवजी लिपिड खायला दिले, फॅट खायला दिले, तर लिपिड इज फर्स्ट हायड्रोलाइज टू फॅटी ऍसिड आणि ग्लिसेरॉल. आता त्यातला ग्लिसेरॉल आहे, त्या ग्लिसेरॉल पासून ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट होतं आणि ते ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट त्याच्या आयसोमर मध्ये कन्व्हर्ट होतं डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट, की ज्याला धाप म्हणतात. ते दोघं कंडेन्स होतात एकमेकांबरोबर आणि मग EMP मधल्या बाकीच्या रिएक्शन होतात आणि देन इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड. आणि मग ते पायरुव्हिक ऍसिड ऍसिटिल-CoA, TCA, ETC आणि एनर्जी. पण तेच त्या लिपिड मधला उरलेला पार्ट आहे फॅटी ऍसिड. तो जर असेल तर फॅटी ऍसिड 16 कार्बनचा असेल तर पहिल्यांदा एक ऍसिटिल-CoA तयार होतो, 14 कार्बनचा होतो, 14 मधला एक ऍसिटिल-CoA तयार होतो, 12चा होतो, 12चा तुटून होतो 10चा. असं करत करत तिथे ऍसिटिल-CoA मॉलिक्यूल तयार होतात. and that acetyl-CoA then can enter in the TCA cycle and energy generated. मग इथे डायरेक्ट पायरुव्हिक ऍसिड जरी तयार झालं नाही तरी त्याचा इमिजिएट प्रॉडक्ट तयार होतो ऍसिटिल-CoA. आणि जर कार्बोहायड्रेट फॅट शिवाय तर त्यांना प्रोटीन खायला दिलं तर प्रोटीनचं पहिल्यांदा प्रोटिओलायटिक एन्झाईमच्या मदतीने अमायनो ऍसिड्स तयार होतील आणि त्या
अमायनो ऍसिडचं डिअमायनेशन करून वेगवेगळे किटो ऍसिड्स तयार होतील. त्यातला एक महत्वाचा आहे पायरुव्हिक ऍसिड आणि मग तो टीसीएस सायकलला जाऊन एनर्जी जनरेट होणार आहे. आता जसा रेस्पिरेशन हा एक वे होता तसा फर्मंटेशन हा सुद्धा एक मेन वे आहे फर्मंटेशन. त्यामध्ये इन दिस वे इट इज द वे ऑफ एटीपी जनरेशन वेअर कार्बोहायड्रेट लाईक ग्लुकोज ऍक्ट्स ॲज द एनर्जी सोर्स. त्याच्यामध्ये एनर्जी सोर्स हा ग्लुकोज म्हणून वापरला जातो. आणि आपलं ऑलरेडी शिकून झालेलं आहे फर्मंटेशन. दे आर ऑफ मेनली टू टाइप्स, होमो फर्मंटेशन अँड हेटेरो फर्मंटेशन. शब्द अर्थ सांगतो. होमो फर्मंटेशन इज द फर्मंटेशन वेअर ओनली वन प्रॉडक्ट इज प्रोड्युस्ड. आणि त्यामुळे इन केस ऑफ होमो फर्मंटेशन ग्लुकोज एंटर आयदर इन ईएमपी और ईडी टू जनरेट द पायरुव्हिक ऍसिड. तिथं पायरुव्हिक ऍसिड सेलमध्ये तयार होतो. आणि फर्मंटेशन असल्यामुळे टीसीए नाही, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन नाही, काहीच नाही. या पायरुव्हिक ऍसिड पासून इमिजिएटली एखादा फर्मंटेटिव्ह प्रॉडक्ट, फॉर एक्झाम्पल पायरुव्हिक ऍसिड पासून एका स्टेप मध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं किंवा पायरुव्हिक ऍसिड टू ऍसिटाल्डिहाइड टू एथेनॉल आणि CO2 असं तयार होतो. त्यामुळे ह्या फर्मंटेशन मध्ये सुद्धा होमो फर्मंटेशन मध्ये मेन प्रॉडक्ट तयार होतोय तो म्हणजे पायरुव्हिक ऍसिड. त्याच्यानंतर आपण बघितलं हेटेरो फर्मंटेशन जर असेल तर ते पेंटोस पीके पाथवेनी होतं किंवा हेक्झोस पीके पाथवे मध्ये होतं. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये नुकता आपण पाथवे शिकलेलो आहोत. त्या दोन्ही मध्ये तयार होतं ते पायरुव्हिक ऍसिड आणि मग ते पायरुव्हिक ऍसिड परत एकदा लॅक्टिक ऍसिड असेल किंवा इथेनॉल CO2 असेल असं ते कन्व्हर्ट केलं जातं. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन इज द वे ऑफ एटीपी जनरेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन नावाची भानगड नाही. इथे एका ग्लुकोज पासून आपण बघितलेलं आहे होमो असेल तर 2 ATP, पेंटोज पीके असेल तर 1 ATP आणि हेक्झोस पीके असेल तर 2.5 ATP. असे ATP इथे जनरेट होतात बाय सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. पण ह्याच्यामध्ये पायरुव्हिक ऍसिड हा की इंटरमिजिएट तयार झाला. आता आपले कॅटाबोलिक रिएक्शन बघून झाल्या. आता आपण अनाबोलिक रिएक्शन बघूया. अनाबोलिक रिएक्शन म्हणजे नवीन जनरेट करणारी रिएक्शन. अनाबोलिक रिएक्शन. द अनाबोलिक reactions are the reaction where carbohydrate, fat or protein they are synthesized from the carbon source supplied to them. म्हणजे जर ऑर्गॅनिझमना कार्बोहायड्रेट हा तुम्ही सोर्स दिला किंवा कार्बोहायड्रेट जर त्यांना तयार करायचं असेल तर ते फॅट किंवा अमायनो ऍसिड्स पासून कुठल्या दुसऱ्या एखाद्या सोर्स पासून तो कंपोनंट तयार करणं याला अनाबोलिक रिएक्शन्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट. ग्लुकोज सिंथेसिस इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. कुणाचीही मशिनरी घ्या तुम्ही, बॅक्टेरियल सेलची शिका, फंगलची शिका, यीस्टची शिका, कुत्र्याची शिका, मांजराची शिका, माझी शिका, तुमची शिका, तुमच्या प्रत्येकाच्या सेलमध्ये आपल्याला मेन कंपोनंट लागतो ग्लुकोज. मग जेव्हा एखाद्या वेळेला आपल्याला आत्ताच आपण बघितलं बटाटे वडा जर खाल्ला तर त्या बटाटे वड्यापासून पहिल्यांदा आपल्याला अमायलेज एन्झाईमच्या मदतीने ग्लुकोज करावं लागतं. मग कार्बोहायड्रेटच त्यांना दिलेलं नाहीये, त्यांना दिलंय प्रोटीन, त्यांना दिलंय लिपिड, तर त्यांना उलट ग्लुकोज त्यांना तयार करून घ्यावं लागतं. मग ह्या प्रोसेस जी आहे ग्लुकोज सिंथेसिस इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल and it is generated by the process which is known as the gluconeogenesis. याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. शब्द अर्थ सांगतो. ग्लुको म्हणजे ग्लुकोज, निओ म्हणजे नव्यानी, न्यू, सिंथेसिस ग्लुकोज नव्यानी तयार करणं, याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. विच इज अ रिव्हर्सिबल ऑफ EMP पाथवे. हा EMP पाथवेचा रिव्हर्सिबल पाथवे आहे. आणि ह्या पाथवेमध्ये जसं आपण बघितलं EMP पाथवे हा पायरुव्हिक ऍसिड मध्ये एंड होतो, पण ग्लुकोनिओजेनेसिस मात्र पायरुव्हिक ऍसिडचं जे जुळं भावंड आहे फॉस्फोएनॉल पायरुव्हिक ऍसिड तिथपासून ते उलट जातं आणि ग्लुकोज तयार करतो. आणि एकदा का ग्लुकोज तयार झाला की सगळं सेल्युलर स्केलेटन तयार होऊ शकतो.
हा मुद्दा मी परत एकदा समजावून सांगते. मगाशी आपण कॅटाबॉलिक रिएक्शन्स बघितल्या, आता आपल्याला अनाबॉलिक रिएक्शन्स बघायचे आहेत. म्हणजे समजा तुम्हाला कार्बोहायड्रेट तयार करायचा झाला तर तो कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज तयार करायसाठी तुम्हाला जो वे वापरला जातो त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात आणि तो ईएमपीचा रिव्हर्स पाथवे आहे. फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड टू उलट सगळं घडणार. 2 फॉस्फो पायरुविक ऍसिड 3 फॉस्फो पायरुविक, ह्या पद्धतीने ते उलट उलट जाणार आहे. सॉरी, 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 1,3-बिसफॉस्फोग्लिसरिक ऍसिड ग्लिसरायडिहाइड 3 फॉस्फेट आणि धाप मग फ्रुक्टोज 1,6-बिसफॉस्फेट असं उलट उलट झालं की त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. परंतु फक्त इथं फरक असा आहे, पायरुविक ऍसिडच्या ऐवजी त्याची सुरुवात फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड त्याच्या जुळ्या भावंडापासून होते. therefore here also it is a central crucial role. मग आता समजा ऑर्गॅनिझमना प्रोटीन्स तयार करायचे. प्रोटीन्स कशापासून तयार करणार? तो अमायनो ऍसिड पासून. मग अमायनो ऍसिड जर त्यांना तयार करायचे असतील, ते अमायनो ऍसिड खायला दिलेलं असेल, कार्बोहायड्रेट ग्लुकोज खायला दिलंय तर ते अमायनो ऍसिड त्यांचे ते तयार करू शकतात. आणि त्या अमायनो ऍसिड पैकी काही अमायनो ऍसिडची सुरुवात ही त्या अमायनो ऍसिड जे तयार होतात, आपण NH3 असिमिलेशन शिकलेलो आहे, त्याच्यामध्ये अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड हे कीटो ऍसिड आहे, त्याच्यापासून ग्लुटामिक ऍसिड हे अमायनो ऍसिड तयार होतो. त्यामुळे कुठलंही अमायनो ऍसिड तयार व्हायचं झालं तर ते नेहमी कीटो ऍसिड पासून होतं. त्यातले काही अमायनो ऍसिड हे पायरुविक ऍसिड हे इंटरमिजिएट वापरून तयार होतात. फॉर एक्झाम्पल ॲलेनाइन, व्हॅलिन, ल्युसीन हे अमायनो ऍसिड पायरुविक ऍसिड पासून होतात. and therefore in this case also in some certain for certain amino acid pyruvic acid is a starting material. Pyruvic acid is the key intermediate. From the pyruvic acid these 3 to 4 different amino acid they are synthesized and therefore it is playing crucial role. आता लिपिड्स आपल्याला सिंथेसाइज करायचे असले तर इथे आपल्याला डायरेक्ट लिपिड जे आहे ते पायरुविक ऍसिड पासून तयार होत नाही. जसं मगाशी तुम्हाला बीटा ऑक्सिडेशनचं सांगितलं, पामेटिक ऍसिड तोडून 16 जे काही पामेटिक ऍसिडचे 16 कार्बनचं आहे ते तोडून 2-2 ऍसिटिल कोए तयार होतात, तसं इथं 2-2 ऍसिटिल कोए एकत्र येऊन फॅटी ऍसिड तयार होतो. आणि त्यामुळे पायरुविक ऍसिड ऍक्च्युअली इट इज नॉट सिंथेसाइज फ्रॉम द पायरुविक ऍसिड but it is synthesized from its immediate product acetyl CoA. Lipids are synthesized from the fatty acid and glycerol. Fatty acid they are synthesized from the acetyl CoA which is actually derived from the pyruvic acid. पायरुविक ऍसिड जर तयार झालंच नाही सेलमध्ये तर ऍसिटिल कोए होणार नाही आणि लिपिड तयार म्हणजे फॅटी ऍसिड्स तयार होणार नाहीत. therefore pyruvic acid is playing central role. While the glycerol is synthesized from धाप in EMP pathway, म्हणजे फॅट मधला आपण बघितले ग्लिसेरॉल आणि फॅटी ऍसिड, त्यातलं फॅटी ऍसिड जे पायरुविक ऍसिड पासून तयार होणारे ऍसिटिल कोए पासून होतं आणि धाप ह्या मॉलिक्यूल ह्याच्यापासून ग्लिसेरॉल तयार होतो. आता ग्लायोक्झायलेट बायपास हा नुकताच शिकवलेला आहे. ग्लायोक्झायलेट bypass is an anabolic pathway than the catabolic pathway. If the organism they are supplied with the 2 carbon compound or fatty acid as the converse, so the cell has to synthesize the major carbon glucose. त्याला आता मी तुम्हाला नुकता शिकवलेला आहे. ऑर्गॅनिझमना आम्ही सांगितलं माणसांना किंवा यांना पर्याय असू शकतो खायला, पण बॅक्टेरियांना जर तुम्ही 2 कार्बन अल्कोहोलच खायला दिलं, ऍसिटिक ऍसिड खायला दिलं तर त्यांना तेच खावं लागतं आणि त्याच्यापासून त्यांना ग्लुकोज बनवावा लागतो आणि तो ग्लुकोज बनवण्यासाठी त्यांना लागणारा ते वापरणारा पाथवे आहे त्याला ग्लायोक्झायलेट बायपास म्हणतात, की जो अनाबोलिक रिएक्शन आहे आणि ह्या अनाबोलिक रिएक्शन मध्ये ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड बाय द ऑर्गॅनिझम युझिंग द ग्लुकोज ग्लायोक्झायलेट बायपास. आणि इथे काय केलं जातं ह्या ग्लायोक्झायलेट बायपास मध्ये तुम्हाला आठवत असेल तिथे फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड तयार केलं जातं बाय रिव्हर्सिबल अनाप्लोरॅटिक रिएक्शन
आणि एकदा का फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड मिळालं की बाय रिव्हर्स ग्लायकॉलिसिस म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिसनी ग्लुकोज तयार होतो. And therefore the glyoxylate bypass is also having significance here. Instead of pyruvic acid त्याचा नेक्स्ट मॉलिक्यूल म्हणजे त्याच्या सारखाचा मॉलिक्यूल फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड तयार होतो. Thus, if overall catabolic reactions are observed, overall metabolic reaction म्हणजे दोन्ही catabolic आणि anabolic. Most of the catabolic reaction ends with the pyruvic acid, rarely to the acetyl-CoA, and many anabolic reaction begins with the pyruvic acid, rarely from acetyl-CoA or phosphoenol pyruvic acid as the starting point. कार्बोहायड्रेट द्या, फॅट द्या, लिपिड द्या, ते तोडत 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 पायरुव्हिक ऍसिड पर्यंत येतात. पायरुव्हिक ऍसिड किंवा फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड किंवा ऍसिटिल कोए या सर्वापासून कार्बोहायड्रेट तयार होऊ शकतात, लिपिड तयार होऊ शकतात आणि फॅट प्रोटीन्स तयार होऊ शकतात. आणि त्यामुळे कॅटाबॉलिक रिएक्शन ह्या पायरुव्हिक ऍसिड इंटरमिजिएट मध्ये येतात आणि पायरुव्हिक ऍसिड किंवा फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड किंवा ऍसिटिल कोए पासून परत बायोसिंथेटिक रिएक्शन्स येतात. त्याच्यापासून कार्बोहायड्रेट बनवले जातात, फॅट बनवले जातात, लिपिड बनवले जातात. अँड दस इट मे बी द स्टार्टिंग पॉइंट. एक छोटीशी डायग्राम घेतलेली आहे. ॲलनाइन, व्हॅलिन, सेरिन आणि ल्युसिन हे 4 अमायनो ऍसिड आहेत. अमायनो ऍसिड ब्रेकडाऊन ह्या चारीचं झालं तर पायरुव्हिक ऍसिड तयार होतं आणि ह्या पायरुव्हिक ऍसिडच्या पासून वापरून हे 4 अमायनो ऍसिड्स तयार होऊ शकतात. त्यामुळे प्रोटीन मधले 4 अमायनो ऍसिड त्याचं ब्रेकडाऊन पासून पायरुव्हिक ऍसिड आणि सिंथेसिस स्टार्टिंग फ्रॉम द पायरुव्हिक ऍसिड. तसंच या पायरुव्हिक ऍसिड पासून सेलमध्ये माणसामध्ये कीटोन बॉडीज पण तयार होऊ शकतात. ऍसिटोन, ऍसिटिक ऍसिड हे कीटोन बॉडीज तयार होऊ शकतात. तसंच या पायरुव्हिक ऍसिड पासून या ऑक्झॅलो ऍसिटेट किंवा मॅलेट तयार होऊ शकतात. या आपण अनाप्लोराटिक रिएक्शन्स बघितलेले आहेत. अनाप्लोराटिक रिएक्शन्स गेल्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. कार्बोक्सिलेशन ह्याचं होऊन हे 2 केटो ऍसिड तयार झाले की जे आयदर टीसीए सायकलला जातील आणि एनर्जी जनरेट करतील किंवा ग्लायोक्झायलेट बायपासला जातील आणि परत एकदा ते पायरुव्हिक ऍसिड तिथे येतील. लाईक दिस इट इज द सेंट्रल रोड. आणि आपण बघितलेलं आहे या पायरुव्हिक ऍसिड हे आपल्याला इथं हा ग्लुकोज आहे खाली, तो ह्याच्या खाली गेलाय. या पायरुव्हिक ऍसिडचं डिग्रेड म्हणजे त्याच्यापासून ग्लुकोनिओजेनेसिसनी ग्लुकोज तयार होऊ शकतो किंवा ईएमपी किंवा ईडी पाथवेच्या मदतीने परत एकदा पायरुव्हिक ऍसिड तयार होऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने फर्मेंटेशन मध्ये पायरुव्हिक ऍसिड फर्मेंटेटिव्ह प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट केला जातो किंवा अनाबोलिक रिएक्शननी पायरुव्हिक ऍसिड तयार होऊ शकतो. आणि इन दिस वे द पायरुव्हिक ऍसिड इज कन्सिडर्ड ॲज अ की इंटरमिजिएट. सोपं आहे, तुम्हाला सगळं बेसिक सगळं ऑलरेडी शिकवलेलं आहे, त्यामुळे हे तुम्हाला समजेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. आता ह्याच्या नंतरचा एक छोटा पॉइंट आहे, तो चालू करते. एक 5-7 मिनिटं मी घेते अजून आणि मग माने मॅडम जॉईन होत आहेत का बघूया. 12:36 म्हणजे 12:40 मी सुरू केलंय. 1:13 1:15 तरी होत आलेत. या टॉपिक मधला एक छोटा पॉइंट आहे, छोटा नाही पॉइंट मोठा आहे, महत्वाचा आहे, बरेच वेळेला प्रश्न येतो याच्यावर. बायोल्युमिनेसन्स शब्द अर्थ सांगतो. बायो म्हणजे बायोलॉजिकल, ल्युमिनेसन्स म्हणजे लाईट तयार होणं, एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट.
आणि हे ह्या पद्धतीचं आपण हे बायोकेमिस्ट्रीमध्ये, कारण आपण एनर्जी सोर्स हा लाईट हा सुद्धा एक एनर्जी सोर्स असं समजतो आणि त्यामुळे आपण बायोल्युमिनेसन्स हा टॉपिक बायोकेमिस्ट्रीमध्ये घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन बघूया. ल्युमिनेसन्स इज द ॲबिलिटी टू एमिट द लाईट. कुठल्याही एखाद्याची कपॅसिटी असेल, तो लाईट एमिट करत असेल तर त्याला ल्युमिनेसन्स म्हणतात. While the bioluminescence is the ability of living system to emit the light. कुठल्याही एखाद्या लिव्हिंग सिस्टीमला लाईट जनरेट करता यायला लागला तर त्याला बायोल्युमिनेसन्स असं म्हणतात. मग आता लिव्हिंग सिस्टीम कुठली आहेत? इट इन्क्लूड व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. इट इन्क्लूड द बॅक्टेरिया, फिशेस अँड फायरफ्लाईज एटसेट्रा. तुम्ही काजवे हा शब्द ऐकला असेल, फायर फ्लाईज, की त्यांच्यापासून लाईट जनरेट होते किंवा फिशेस मध्ये होऊ शकते आणि बरेचसे बॅक्टेरिया आहेत ते पण लाईट जनरेट करतात आणि त्यांची जी प्रॉपर्टी आहे टू एमिट द लाईट, इट इज कॉल्ड एज द बायोल्युमिनेसन्स. The major property of bioluminescence is the presence of great diversity in the organisms which are developed the ability to emit the light. म्हणजे हा वाक्याचा अर्थ नीट समजावून घ्या. बायोल्युमिनेसन्स या प्रॉपर्टीचं, ही जी ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये मेन प्रॉपर्टी त्याची आहे की त्याच्यामध्ये ग्रेट डायव्हर्सिटी आहे. अनेक लिव्हिंग फॉर्म्स आहेत की जे लाईट एमिट करतात. कुठले कुठले असू शकतील? अगदी बॅक्टेरिया प्रिमिटिव्ह पासून फिशेस या डेव्हलप झालेल्या लिव्हिंग फॉर्म मध्ये अनेक व्हरायटीचे लिव्हिंग फॉर्म आहेत की जे लाईट एमिट करतात. परंतु इव्हन आपल्याला काय बघायचंय, कुठल्या कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये ते लाईट एमिट करतात. ऑकरन्स आहे बॅक्टेरिया, फंजाय, फ्लॅजेलेट्स, स्नेल, सेंटिपोड, इन्सेक्ट्स, अर्थवर्म, फायरफ्लाईज. इतकी व्हरायटी आहे, इतके व्हरायटी लिव्हिंग फॉर्म्स आहेत की जे लाईट एमिट करतात आणि त्यामुळे काय म्हणले, देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी. असं नाही की फक्त बॅक्टेरियाच लाईट एमिट करतायत, फक्त फंजायज एमिट करतायत, फक्त फ्लॅजेलेट्सच करतायत, फक्त इन्सेक्ट करतायत, असं नाही. तर त्यांच्यामध्ये ग्रेट डायव्हर्सिटी आहे. बट इट इज रेअर इन ऑकरन्स. हे आपल्याला कितीही त्याच्यामध्ये व्हरायटी असली तरी असं आपण येता जाता आपल्याला लाईट एमिट केलाय असं दिसून येत नाही. काजवे सुद्धा तुम्ही बघितलेत की नाही मला माहिती नाहीये. मी वर्गात असते तर विचारते मुलांना. खूपशी मुलं म्हणतात आहेत आमच्याकडे दिसतात काजवे, परंतु काजवे मी स्वतः साताऱ्यात कधी बघितलेले नाहीत फारसे. काजवे मला बघायला कुठे मिळाले तर आम्ही गोव्याला एका कोर्ससाठी गेलेलो होतो. त्या गोव्यामध्ये जेव्हा रात्री आपण झोपू त्यावेळेला अख्खी खिडकी दार हे, हॅलो आलाय का लाईट? बर 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 ठीक. बर बर, माझं 1-2 मिनिटात मी संपवते आणि तपास करते मग. हम्म. हो ठीक. हो हो हो. तर त्या ट्रिपमध्ये आम्ही रात्री जर झोपलेले दिवे बंद केले तर सकाळी किंवा मध्यरात्री कधी जाग आली तर अख्खी खिडकी चकाकत असायची. इतके काजवे तिथे आहेत. आणि दुसरे काजवे जर तुम्ही बघितलं, कधी तुम्ही मुंबईला गेला आणि आपला NH4 जो आहे जुना, शक्यतो नवीन मध्ये आता फार नाही अर्थात, तर त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेला जर एसटी देत असेल तर असे दरीमध्ये सगळे काजवे चमकत असतात. तर तुम्ही तुमचे बघितले असले तर उत्तमच आहे, पण नसले बघितले तर एकदा चला आपण गोव्याला जाऊन येऊया करोना संपला की, आणि तिथे तुम्हाला ते काजवे बघायला मिळतील. त्यामुळे ते रेअर आहे ऑकरन्स मध्ये. असं येता जाता आपल्याला एखादी गोष्ट दिसते तसं दिसत नाही. मेनी फिशेस दे आर ऑल्सो फाउंड टू बी ल्युमिनस. अनेक फिशेस सुद्धा ल्युमिनस आहेत असं दिसतं.
but the luminescence is because of the luminous bacteria which are in symbiotic association with them. ते स्वतः काही लाईट एमिट करत नाहीत, परंतु त्यांच्या बरोबर सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये असलेले बॅक्टेरिया ते लाईट एमिट करत असतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे मासे सुद्धा लाईट एमिट करतात. इन केस ऑफ कॅटल फिश किंवा त्याला स्क्विड म्हणतात, the luminous bacteria, they are located in a special pouches below the eyes. हा तुम्ही प्राणी बघितलेला असेल झू मध्ये किंवा चित्र बघितलेलं असेल, त्याच्याकडे लाईट एमिट करणारे बॅक्टेरिया तो त्याच्याकडे त्यांनी ठेवलेले असतात. इथे दाखवलंय बघा, डाव्या हाताचं जर चित्र तुम्ही बघितलं तर देर आर स्पेशल पाउचेस बिलो द आईज. त्याच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला वेगवेगळे म्हणजे पाऊच असतो, त्या पाऊच मध्ये हे ऑर्गॅनिझम ल्युमिनस बॅक्टेरिया ते राहत असतात. आणि ते ल्युमिनस बॅक्टेरियाचे जे स्पेशल पाउचेस आहेत, दे हॅव शटर सिस्टीम. इट इज कव्हर्ड विथ द शटर सिस्टीम. दे कॅन क्लोज इट और ओपन इट. आणि एकदा समजा क्लोज झाली तर काही प्रश्न नाही, पण ओपन झाली तर त्यांना आपण बॅटरीचा जसं झोत पाडतो तसं फ्लॅश त्यांना पाडता येतो. दॅट इज अ स्पेशल प्रॉपर्टी. They have able to prepare a flashlight, and the pouch is called as the light organ in which the luminous bacteria they are housed. ते तिथे राहणारे बॅक्टेरिया आहेत. त्यामुळे फिशेस हे स्वतः ल्युमिनस नाहीयेत, बट इट इज बिकॉज ऑफ द ल्युमिनस बॅक्टेरिया विच आर in association, symbiotic association with them. The light emitted by the organism is visible, colored with narrow wavelength. म्हणून मी शेजारी एक लगेच प्लेट घेतलेली आहे. आम्ही गोव्या ट्रिपला गेलो तर तिथे आम्हाला त्यांनी दाखवलेलं होतं हे बॅक्टेरिया ही अंधारात जर प्लेट ठेवली तर जसं एखादं रेडियम वगैरे चकाकतं आपल्या घड्याळातलं वगैरे, तसली घड्याळ पण गेली आता. परंतु हे अशा पद्धतीने ती चमकायला लागते प्लेट. इट इज एबल टू जनरेट द लाईट विच इज अ व्हिजिबल लाईट. रंगीत आहे आणि नॅरो वेवलेन्थ आहे. बॅक्टेरिया दे प्रोड्यूस अ ब्ल्यू ग्रीन ल्युमिनेसन्स. ही बॅक्टेरिया आहे शेजारी दाखवलेली, ब्ल्यूइश ग्रीन ल्युमिनेसन्स विथ वेवलेंथ 490, while the fungi produce yellow green luminescence with 580 nm wavelength. आणि both of them they are producing light continuously. हे कंटिन्युअस त्यांचा लाईट प्रोड्यूस करू शकतात. तर इथं मी थांबते, बाकीचं शुक्रवारी बघूया. अजूनही मॅडमकडे लाईट आलेली नाहीये, तर आता आजच्या दिवस तुम्ही रेस्ट घ्या. पुढचं लेक्चर काय होणार नाही. तुम्हाला सर्व नोट्स मिळालेले आहेत, त्याचा अभ्यास करा. आता टेस्ट आहे तुमची ISC. तर मी थांबते आता. कुणाला काही शंका असेल, विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही.